मानपाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती, मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3
4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या, बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5 अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डाव्या हाताचं कोपर खालून घ्यायचं आहे, उजव्या हाताचं कोपर वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर असेल, उजव्या हाताचं कोपर खालून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर, गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर घ्या. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5.
आता श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर आता आपल्याला तिर्यक ताडासन करायचं आहे. पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. हाताची बोट एकमेकात गुंतवा, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. श्वास आत घेत वर या. श्वास सोडत डावीकडं. 10 सेकंद थांबायचा आहे. श्वास आत घेत वर. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत दोन्ही हात समोर येतील. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत हात खाली. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकलेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा हात मांडीला चिटकून, डावा हात कानाला चिटकून. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. डावा हात खाली. आता उजवा हात वर. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर.
दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात वर. पुन्हा डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा हात डाव्या पायाला, डावा हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रां खगाय नमः. ओम ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम ह्रां
भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर.
हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे
शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. उजवा पाय उचलून उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. त्यानंतर डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या मांडीवर झोपून पद्मासन घालायचं आहे. आता दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचं आहे. श्वास सोडत गुडघे जवळ आणायचे आहेत छातीच्या. श्वास आत घेत छातीपासून लांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता सावकाशपणे पाय काढून घ्यायचे आहेत. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. आता दोन्ही हातांनी उजव्या पायाच्या मांडीला पकडायचं आहे. श्वास सोडत सावकाशपणे वर येऊन डोकं आणि गुडघा जवळ घेऊन यायचं आहे. श्वास आत घेत खाली. श्वास सोडत डोकं आणि गुडघा जवळ. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5
6 7 8 सावकाशपणे पाय काढून घ्या. आता उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या मांडीवर, दोन्ही हातांनी डाव्या पायाला पकडायचा आहे. श्वास सोडत डोकं आणि गुडघा जवळ आणायचं आहे. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 पाय काढून घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास आत घ्या. श्वास सोडत डावा हात उजव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत हात पूर्व स्थितीमध्ये. आता श्वास सोडत उजवा हात डाव्या साईडला. श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास आत घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. दोन्ही हातांनी पायांना स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत हात आणि पाय खाली. श्वास सोडत हात आणि पाय चिटकवायचे आहेत एकमेकांना. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर.
आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कोपरांमध्ये वाकून दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती, पायामध्ये अंतर घ्या. आता श्वास आत घेत उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या साईडला जमिनीवरती ठेवायचा आहे. पुन्हा श्वास सोडत पाय पूर्व स्थितीमध्ये, श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे, उजव्या साईडला ठेवायचा आहे. पुन्हा पाय पूर्व स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. दोन्ही हात छातीच्या बाजूला सरळ, खांद्याच्या रेषेत सरळ. आता श्वास आत घेत उजवा हात वर उचलायचा आहे, डाव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. पुन्हा पूर्व स्थितीमध्ये. पुन्हा श्वास आत घेत वर उचलायचा आहे, दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकून वर घ्या. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. आता डावा हात उजव्या हाताच्या खालून घ्यायचा आहे, कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत वर या. आता उजवा हात डाव्या हाताच्या खालून, कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत वर या. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे खाली या, पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून वर घ्यायचा आहे,
श्वास आत घेत वर या. डावा हात उजव्या हाताच्या खालून कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. श्वास आत घेत वर या. आता उजवा हात डाव्या हाताच्या खालून कपाळ जमिनीला टेकवायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्वस्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हाताची बोट डोक्याच्या पाठीमाग घेऊन एकमेकात गुंतवायचे आहेत. श्वास सोडत कोपर जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत वर या. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमाग. श्वास सोडत डाव्या हाताचं कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचं आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत उजव्या हाताचं कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर.
दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात वर घ्यायचेत, उजव्या हातावरती डाव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे. आता श्वास सोडत उजवा पाय वर उचलायचा आहे, हातांनी पायाला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली, श्वास सोडत डावा पाय वर उचलायचा आहे, हातांनी पायाला स्पर्श. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या, हाताचे अंगठे आत घेऊन मूठ बंद करायचे आहेत. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे. पुन्हा हात आणि पाय सरळ, पुन्हा हात आणि पाय वाकवायचे, पुन्हा सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. 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 दयाचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्या, श्वास सोडत हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती.
20 वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, ओ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ विडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, ओ, श्वास आत घ्या, ओ, श्वास आत घ्या, अ, अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्। ओम शांति शांति शांति। सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो। सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो। सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं। मग कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये। ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी। दोन्ही हातांचे घर्षण करा। तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या। डोळे उघडा। सर्वांचे धन्यवाद। आजचा योग वर्ग संपला।